हरिओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 98. हजारोत एखादा. भगवंत श्री सांगतात, ब्रह्मार्पणम ब्रह्म हविर्ब्रह्माग्रव ब्रह्मणा हुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. यज्ञामध्ये अर्पण करण्याजोगे, हवन करण्याजोगे द्रव्य इत्यादी सर्व ब्रह्म आहे. यज्ञ करणारा ब्रह्म आहे. यज्ञामधील अग्नी ब्रह्म आहे. आहुती देण्याची क्रिया ब्रह्म आहे. यज्ञामुळे मिळणारे फळही ब्रह्म आहे. ब्रह्मांडामध्ये सर्व काही ब्रह्म ब्रह्म आणि ब्रह्म आहे. त्याशिवाय येथे अन्य काहीही नाही. असे असूनही महाआश्चर्याची महाविलक्षण गोष्ट भगवंत श्री सांगतात, मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मान् वेत्ति तत्त्वतः. हजारो जणांमधील एखादाच मला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे प्रयत्न करणाऱ्यांमधील एखादाच मला सत्यार्थाने जाणू शकतो. आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम या एकमेवाद्वितीयामधून ब्रह्मांडासह ब्रह्मांडामधील सर्व काही उत्क्रांत झाले आहे. येथे अनन्य असा एकमेव आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम आहे. येथे ब्रह्माशिवाय अन्य काहीही नाही. ब्रह्मांड हा संपूर्णपणे एकपात्री प्रयोग आहे. असामी असामी किंवा बटाट्याची चाळ या पु ल देशपांडे यांच्या साहित्यामध्ये अनेकानेक भिन्न भिन्न आचार विचार राहणीमान वयोमान इत्यादी असलेली अनेक पात्रे आहेत. परंतु रंगमंचावर सादर करताना ही सर्व पात्रे त्यांच्या निरनिराळ्या देहबोली, वेगवेगळ्या हालचाली, भिन्न आवाज, अनेक लकबी इत्यादींसह सर्व काही एकटे पु ल देशपांडे सादर करत असत. भारतामध्ये एकपात्री प्रयोग करणारे पु ल देशपांडे हे आद्य रंगकर्मी होते. एकपात्री प्रयोगाची तशा अभिनयाची मुहूर्तमेढ पु ल देशपांडे यांनी भारतात घातली. एकपात्री प्रयोगासाठी लागणारी सर्व वैशिष्ट्ये पु ल देशपांडे यांच्यामध्ये तंतोतंत पुरेपूर भरलेली होती. अभिनयाची अपूर्व जाण, देहबोलींच्या विलक्षण लकबी, त्याला अनुसरून पदन्यासासह हालचाली, अचूक वेळी परिणामकारक भिन्न सूर स्वरांसह शब्दफेक, संहितेचे चोख पाठांतर, गद्य पद्य गाणे इत्यादी कितीतरी गोष्टी या एका कलाकारात सामावलेल्या होत्या. कलाकाराची उत्तुंग ताकद काय असू शकते ते पु ल देशपांडे म्हणजे एक मूर्तिमंत उदाहरण होऊन गेले. आज याच प्रहसनांचे छोटे भाग करून प्रयोग करायला 15-20 नावाजलेल्या नटांची मोडी बांधावी लागते. एवढे करूनही पु ल देशपांडे यांच्या सादरीकरणाची सर येत नाही. हे मीच म्हणत आहे असे नाही, तर यात काम करणारे नटही हे मोकळ्या मनाने कबूल करतात. ते शिवधनुष्य पेलविणे सोपे नाही. परंतु मला इथे मुद्दाम नमूद करावेच लागेल की वऱ्हाड निघाले लंडनला हा एकपात्री प्रयोग करणाऱ्या लक्ष्मणराव देशपांडे यांनी ते शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. मला स्वतःला पु ल देशपांडे यांच्या एकपात्री प्रयोगावरून या ब्रह्मांडामधील अनन्य असलेल्या अशा आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचा एकपात्री प्रयोग समजायला सोपे गेले. अर्थात यामध्ये जमीन आकाशा एवढा फरक आहे हे मी जाणतो, परंतु एकपात्री म्हणजे काय याची कल्पना आली. असो, आपण आता आपल्या सद्य विषयाकडे वळू. प्रश्न असा निर्माण होतो की जर आपण स्वतःसह जलस्थल काष्ठ पाषाण यामधील तसेच तमाम चल अचल सर्जीव निर्जीव अशा सर्व प्रकारे त्यामधील कणकणात थेंब थेंबात रंध्र रंध्रात क्षणोक्षणी अशा सर्वांगाने एकमेवाद्वितीय असलेल्या आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाने परिपूर्ण वेढलेले आहोत. वास्तवात अंशात्मक स्वरूपात जर आपण तेच स्वतः आहोत तर मग आपली आपल्याशी भेट का होत नाही?
आपल्याला दर्शन, स्वस्थरूप साक्षात्कार, मुक्ती का साध्य होत नाही? भगवंत श्री सांगतात की हजारो जणांमध्ये आत्मस्वरूप जाणण्यासाठी एखादाच प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखादाच त्यांना सत्यार्थाने जाणतो. यामध्ये भगवंत श्री असे ध्वनित करत आहेत की असा प्रयत्न करणारे बहुसंख्य त्यांना मिथ्या स्वरूपात जाणतात. अशांना भास होतो की त्यांनी भगवंत श्री जाणले झाले, ते दार्शनिक साक्षात्कारी झाले असे त्या भ्रमात स्वतः राहतात आणि इतरांना स्वतःच्या भजनी लावून त्यांनाही मिथ्या दर्शनामध्ये जांभिक साक्षात्कार झाल्याचे भासवितात. यात सत्य जाणणे राहून जाते. मानव स्वतःचा सत्य परिचय का करून घेत नाही याची मीमांसा करण्याचा आपण प्रयत्न करू. मासा समुद्रात राहतो आणि तरीही त्याला स्वतःला समुद्र म्हणजे काय ते माहीत नसते, कारण यासाठी समुद्राच्या बाहेर यावे लागते. म्हणजे समुद्र दूरवरून त्रयस्थपणे न्याहाळता येतो आणि समुद्र म्हणजे काय ते समजते, परंतु मासा पाण्याबाहेर आला की मृत होतो. यामुळे तो समुद्र दर्शनासाठी समुद्राच्या बाहेर येऊ शकत नाही. यामुळे समुद्र म्हणजे काय यासाठी तो अज्ञानीच राहतो. समुद्रातच जन्माला येणारा मासा समुद्रातच जगतो आणि त्यातच मृत होतो. त्याला समुद्र म्हणजे काय ते जाण्याची गरज, आवश्यकता वाटत नाही. त्याला समुद्र असा काही स्वतंत्र प्रकार आहे याची जाण येत नाही, कारण त्याने कधी समुद्राव्यतिरिक्त अन्य काही पाहिलेले नसते. आपण अशा माशाला समजू शकतो, परंतु आपलं काय? आपण पृथ्वीवरून पृथ्वीच्या बाहेर असलेले पाहतो, कारण आपण पृथ्वीमध्ये राहत नसून पृथ्वीवर राहतो. यामुळे अन्य ग्रहांचे, विश्वाचे, ब्रह्मांडाची थोडी कल्पना आपल्याला येते. हे सर्व काय आहे अशी शंका आणि कुतूहल आपल्यात निर्माण होते. त्याप्रमाणे तर्क, कल्पना, अंदाज करून आज आपण पृथ्वीच्या बाहेर उड्डाण करत आहोत. त्यासाठी पृथ्वीच्या बाह्य आवरणाला भोके पाडत आहोत, विश्वाचा धांडोळा घेत आहोत. यासाठी मानव अगणित संपत्ती, शेकडो जणांचे आयुष्य खर्ची घालत आहे. पृथ्वी खणून त्यामधून पृथ्वीची संपत्ती बाहेर काढत आहे. स्वतःला मोठा ज्ञानी, विद्वान, पंडित, शास्त्रज्ञ समजणारा मानव भौतिक वस्तुजगताचा अनावश्यक उपयोग करत आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासाठी अत्यल्प वस्तुजगत लागते, परंतु छान छोकी, भपकारा, मौज, मजा, चंगळ याच्या अमाप हव्यासापायी तो नको ते शोध लावत आहे. कलियुगामध्ये बाह्यग्रहांचा अभ्यास करण्यात जिज्ञासा हा दृष्टिकोन गौण आहे, परंतु प्रामुख्याने ग्रहांचा अभ्यास 3 कारणासाठी केला जातो. 1. पृथ्वीमधील वस्तू कधीतरी संपतील या भीतीने अन्य ग्रहांवर अशा वस्तू सापडल्या तर त्या हव्या आहेत. 2. पृथ्वीवरील अन्य देशावर लष्करी प्रभुत्व गाजवण्यासाठी अन्य ग्रहावर लष्करी तळ उभारता आला तर हवा आहे. 3. पृथ्वी वास्तव्यासाठी निरुपयोगी झाली तर अन्य ग्रहावर वस्ती करता आली तर तसे हवे आहे. परंतु कोणीही आपण स्वतः नक्की कोण आहोत याचा विचार करत नाही, कारण अतिपरिचयात अवज्ञा झाली आहे. आपल्याला जन्मतःच प्राणवायू, मातेचे दूध मिळते. मोठे झाल्यावर आवश्यक त्या वस्तू थोडे कष्ट घेतले की मिळतात. त्या आपल्याला निर्माण कराव्या लागत नाहीत. यामुळे आपल्याला जन्मतःच प्राण कसा मिळाला, जन्मतःच आपल्याला प्राणवायू आतबाहेर कसा होत राहतो, आपल्याला लागणाऱ्या अन्नवस्तू कोणी निर्माण करून ठेवल्या, येथे नियमितपणे सूर्य, चंद्र कसे ये जा करतात, येथे नियमित ऋतू कसे होतात, इत्यादी इत्यादी असे प्रश्न पडत नाहीत. यामागे कोण आहे असा विचार करायची गरज भासत नाही, कारण हे सर्व मिळवून त्यांचा यथेच्छ उपभोग घेण्यात यासाठी वेळ नाही. असा विचार केला नाही म्हणून अशा वस्तू मिळायच्या बंद होत नाहीत.
वास्तवात आपल्या ऋषीने आत्मज्ञानावर अनेक मौलिक साहित्य उपलब्ध करून ठेवले आहे, परंतु त्यानुसार देहाच्या अंतस्भागी जाण्याचे कष्ट कोण घेणार? तसे करण्यामध्ये बाह्य भौतिक उपभोगांवर मर्यादा येतात. त्यापेक्षा बाह्यभागी उपभोग घेणे देहादी इंद्रियांना सौख्य देणारे आहे. आपल्याला आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम जन्मतःच मिळालेला आहे. आपण कधीही एक क्षणभरही त्याच्यापासून दूर नसतो. आत्मपरब्रह्म परमात्मा देहाचे आत आणि देहाचे बाहेर असा सर्वत्र व्यापलेला आहे आणि तरीही आपल्याला त्याची भेट होत नाही. कारण बाह्यभागी जे काही आहे त्यामधून आपण भौतिक उपभोग काय काय आहेत फक्त याचाच शोध घेतो आणि असे उपभोग घेण्यात रममाण राहतो. उपभोगांच्या लज्जतीपुढे त्या वस्तू जगतामधील आत्मतत्व आपल्याला जाणवत नाही, जाण्याची इच्छाही होत नाही. जे समोर प्रत्यक्ष दिसते त्यावर विश्वास ठेवणे सोपे जाते, परंतु देहाच्या आत अंशात्मा अदृश्य अरूप निराकार आहे यावर कोण विश्वास ठेवणार? आधुनिक उपकरणाने देहाच्या आतील अवयव दिसू शकतात, त्यात आतील अंशात्मा काही दिसत नाही. मग यावर कोण विश्वास ठेवणार? खरे पाहता जर आपण अंतर्बाह्य कोठेही समोर जे आहे त्यातील भौतिकापासून अलग होऊन दररोज नुसते स्वतःजवळ स्वस्थ निचळ प्रशांत बसलो तर जरा उशीर लागतो, परंतु आपल्याला साक्षात्कार होतो. यासाठी विशेष असे काही करावे लागत नाही. सध्या सुरू असलेल्या कलियुगावरील प्रवचनांमध्ये आपण पाहिले आहे की या कलियुगामधील मानव मागील 3 युगांचा अमुक्त राहिलेला गाळ आहे. त्या मानाने सायुज्य मुक्तात्मे कमी आहेत. त्यांच्या प्रचाराला अल्प प्रतिसाद मिळतो. त्यातून जो काही प्रतिसाद मिळतो त्यातील बहुतेक जण या अध्यात्मामध्येही आध्यात्मिक उपभोग शोधतात आणि त्यातच रममाण राहतात. यातून हजारो जणात एखादा कोणी जो तावून सुलाखून निघतो तो आत्मयात्रा करतो. तरी जे कोणी सायुज्य मुक्त आहेत, जे कोणी अशा प्रकारच्या प्रभुकार्याला वाहून घ्यायला तयार आहेत, त्याने निराश न होता आपल्याकडून सूर्याच्या अनुपस्थितीत पणती जे कार्य करत असते तसे कार्य करायचे, ही अशी जिद्द यावी यासाठीच गीतेमध्ये वरील 2 श्लोक आहेत. हरिओम.